नमस्कार, मी सुवर्णा किचनमध्ये आपले स्वागत करत आहे। तर आज मी बनवते एकदम युनिक आणि वेगळ्या पद्धतीचा नाश्ता। तर त्यासाठी मी पहिल्यांदा पोहे भिजवलेले आहेत, त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण याच्यातलं पाणी ओतून काढायचं आहे। मी बटाटा व्यवस्थित किसून घेतलेला आहे। आता यामध्ये मी भिजवलेले पोहे घालते। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर, कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं लसूण। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी आपण थोडे मसाले घालणार आहोत। तर त्यासाठी यामध्ये मी घालते गरम मसाला, त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये व्यवस्थित आपल्याला एक पिठाचं कणिकसारखं मळायचं आहे। जसे आपण कणिक मळतो त्या प्रकारे मळायचं आहे। बघा आता व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता मी पॅनवरती तेल टाकले आणि यावरती याचे व्यवस्थित असे गोल आकारामध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटं झालेले आहेत, आपण याला पलटून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने झाकण ठेवून दोन्ही बाजूने आता व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आपण आता याला काढून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे मस्त व्यवस्थित झालेलं आहे, याला काढून घेऊयात। तर आपला चिला एकदम तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।